नमस्कार. 23 तारखेला संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आपल्या तळेगावचे नगराध्यक्ष संतोषभाऊ दाभाडे यांच्या संकल्पनेतनं जे काही कार्यक्रम तळेगाव शहरामध्ये आयोजित करणार आहेत त्याची माहिती, त्याचा आढावा म्हणून सर्व पत्रकारांना या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे. तर मी आमच्या सर्वांच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचं सहर्ष स्वागत करतो व पुढील माहिती नगराध्यक्ष संतोष भाऊ देतील. सर्वप्रथम आपलं पहिलीच तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये पत्रकार परिषद होती. सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी उपनगराध्यक्ष गणेशजी काकडे, नगरसेवक सगळे त्यांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की 23 तारखेला संत गाडगे महाराज यांची जयंती आहे आणि संत गाडगे महाराज हे स्वच्छतेचे दूत म्हणलं तरी हरकत नाही. त्यांनी त्यांच्या काळामध्ये स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व त्या काळात त्यांनी दिलं होतं. त्याचंच अनुकरण करून आज आपल्या तळेगाव शहरामध्ये जे काही कर्मचारी जे आहेत आपण त्यांना स्वच्छता दूत म्हणून खरं तर मी अनेक नागरिकांना सांगत असतो की आपण कचरेवाले आहोत आणि जे कचरा गोळा करतात ते स्वच्छता दूत आहे. त्यामुळे कचऱ्यावाला असं कुणालाही संबोधू नये असे आपल्या माध्यमातून तळेगावकर जनतेला मी नेहमी आवाहन केलेलं आहे. आत्ता आपण आपल्या सर्व नागरिकांना त्या निमित्ताने मी आवाहन करतो की आपण कुठल्याही कचऱ्यावाला म्हणून बोलू नका, स्वच्छता दूत म्हणून त्याचं आपण त्या नावाने त्यांना संबोधित करावं. आपण पाहतो की हे जे स्वच्छता दूत आहे हे त्यांचं जीवन धोक्यात घालून, त्यांचं आरोग्य धोक्यात घालून आपलं आरोग्य, नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं, नागरिक सुदृढ राहावेत म्हणून खऱ्या अर्थानं ते आपला जो काही घाण कचरा जे असेल ते जमा करतात आणि जवळपास 7 ते 8 तास त्या रोज त्या कचऱ्यामध्ये उभे राहून सगळ्या तळेगाव शहराचं स्वच्छतेचं काम त्या ठिकाणी करत असतात. ज्या पद्धतीने आपले सैनिक ते देशाचं संरक्षण करतात, ते त्यांचा जीव धोक्यात घालून आपल्या देशाचं संरक्षण त्या ठिकाणी आपल्या देशाचे जवान करत असतात. त्याच पद्धतीने हे स्वच्छता दूत देखील आपलं जीवन धोक्यात घालून, आपलं आरोग्य धोक्यात घालून आपलं निरोगी आयुष्य आपल्या नागरिकांना मिळावं, तळेगाव शहर स्वच्छ सुंदर राहावं यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे मी माझ्या पद्धतीने एक बाजूला जवान आणि एक बाजूला स्वच्छता दूत अशी मी त्यांची कल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे आणि वर्षभर ते आपली सेवा करत असतात. एक दिवस आज गाडगे महाराजांची 23 तारखेला जयंती आहे. त्यानिमित्ताने आम्ही सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि दाप्तीकर सर असतील, आमच्या डोक्यातून एक कल्पना त्या ठिकाणी आली की आपण हे जे स्वच्छता दूत आहे, स्वच्छता दूत यांचं आपण रोज सकाळी गाडी येते, आपण त्यांच्याकडे कचरा देतो, ते लोक सगळे कचऱ्यामध्ये उभे असतात आणि ते कुठलीही तक्रार न करता कसलाही वास येत असतो आणि ते कचरा आपला घेतात आणि एकदम स्वच्छतेच्या म्हणजे चांगल्या भावनेने त्या ठिकाणी तो कचरा स्वीकार करून त्या ठिकाणी कचरा आपला घेत असतात. एक दिवस आपण त्यांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असं एक थोडंसं आमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली आणि मग त्याचं एक औचित्य आपल्या संत गाडगे महाराजांची जयंती त्या ठिकाणी आपण 23 तारखेला संपूर्ण देशामध्ये खरं तर जयंती साजरी होणार आहे. त्या जयंतीच्या निमित्ताने आपण प्रत्येक प्रभागामध्ये जे जे नागरिक त्या ठिकाणी कचरा द्यायला स्वच्छता दूतांकडे येतात, आमची अशी भावना आहे, आमची अशी कल्पना आहे की त्यांनी त्या स्वच्छता दूतांचं फुलांचा वर्षाव करून, शक्य झाल्यास त्यांचं औक्षण करून, शक्य झाल्यास त्या ठिकाणी रांगोळी काढून त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करावं असं आपल्या माध्यमातून मी तळेगावकर जनतेला मी आव्हान करतो. आणि त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने सर्व नगरसेविकांच्या वतीने दुपारी 4 वाजता तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये
प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 5 महिला आणि 5 पुरुष अशांचं पाद्यपूजन करणार आहोत आणि त्यानंतर त्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचं भेटवस्तू देऊन आम्ही त्यांचं त्या ठिकाणी सन्मान करणार आहोत. ही आजच्या पत्रकार परिषदेची याच्यामध्ये सगळी